नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता या पॉइंट मध्ये लक्षात घ्या, इन द 9th स्टँडर्ड वी लर्न दॅट the graph of linear equation in two variables is a straight line। बघा, एकदा 9वी मध्ये या ठिकाणी आपण काय पाहिला होता, ग्राफ पाहिला होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा। आणि ज्या इक्वेशनचा आपण ग्राफ काढत होतो तो ग्राफ हा काय येत होता, एक स्ट्रेट लाईन येत होता। या ठिकाणी एक वाक्य लिहून ठेवा तुम्ही, द ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स is a straight line। कोणत्याही या ठिकाणी लिनियर इक्वेशनचा ग्राफ जो आहे तो ग्राफ आपण काढल्यानंतर तो काय असतो, स्ट्रेट लाईन असतो। द ऑर्डर्ड पेयर which satisfies the equation is the solution of that equation। the ordered pair represents a point on that line। पुस्तकातील एक उदाहरण घेऊया आपण। एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दिलेला आहे, कोणतं दिलेलं आहे पहा, 2x - y = 4। आणि याचा जो आहे तो याचा आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे, ग्राफ काढायचं सांगितलेलं आहे। आता आपण काय पाहिलं, द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज अ स्ट्रेट लाईन। आपण ज्यावेळेस या ठिकाणी या इक्वेशनचा काय काढू, ग्राफ काढू, त्यावेळेस तो ग्राफ हा काय असेल, एक स्ट्रेट लाईन असेल। आता या ठिकाणी हे इक्वेशन घेऊया आपण, 2x - y = 4। या ठिकाणी x ची तर व्हॅल्यू घ्यायची किंवा y ची तर व्हॅल्यू घ्यायची, कमीत कमी 4 व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायच्या। आपण काय करूया, हे इक्वेशन सोडवण्यासाठी सोपं जाण्यासाठी आपण याचं काय करूया, रूपांतर करूया। 2x उजव्या बाजूला हा +4 आहे, +4 हा डाव्या बाजूला आणला, -4 = हा -y जो आहे तो -y उजव्या बाजूला नेला, काय येणार आहे y। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, y = 2x - 4 हे काय झालं, इक्वेशन याच्यावरून आपण तयार करून घेतलं। आता या ठिकाणी एक कॉलम आखूया, x y x y। आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, पेयर काढायचे आहे, लक्षात घ्या। आता या ठिकाणी 4 व्हॅल्यू घ्यायच्या, आपण 4 किमती घ्यायच्या, 1 2 3 आणि 4। आता या ठिकाणी लक्षात घ्या, y ची व्हॅल्यू निघणार आहे, y ची व्हॅल्यू निघणार आहे म्हणजे आपण काय करूया, x ची किंमत घेऊया। x ची किंमत आपण 1 2 3 आणि 4 घेऊया। आता या ठिकाणी लक्षात घ्या, सुरुवातीला आपण x = काय घेणार आहोत, 1 घेणार आहोत। x = 1 घेईल त्यावेळेस लक्षात घ्या, इक्वेशन काय तयार आहे, y = 2x - 4। y = 2 * x ची व्हॅल्यू काय आली, 1 मायनस किती आहे, 4। y = 2 × 1 = 2 - 4। y = 2 मधून 4 जात नाही, 4 मधून 2 गेला, 2 राहिला, 4 चं साइन काय आहे, मायनस, म्हणून या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू काय आली, -1। म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेयर काय आहे लक्षात घ्या, 1 and -2। आता x ची व्हॅल्यू आपण काय घ्यायचे, 2 घ्यायचे। x = 2, इक्वेशन आपण कसं रूपांतर केले, y = 2x - 4। y = 2 ला 2 × x ची व्हॅल्यू काय आहे, 2 -4। y = 2 × 2 = 4 -4। y = 4 - 4 0। म्हणजे x = 2 असताना y = काय आहे, 0। म्हणजे पेयर काय आली या ठिकाणी, 2 0। आता x = काय घेऊया, 3 घेऊया। x = 3, आपलं इक्वेशन काय आहे, y = 2x - 4। y = 2 ला 2 × x ची व्हॅल्यू काय आहे, 3 -4। y = 3 × 2 = 6 -4। y = 6 - 4 2। म्हणजे if x = 3 then y = 2। ऑर्डर्ड पेयर काय आली, 3 2। आता x = काय घ्यायचं आहे, 4 घ्यायचं आहे। x = 4, आपलं इक्वेशन काय आहे, y = 2x - 4।
y इज इक्वल टू 2 ला 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 4 मायनस 4 y इज इक्वल टू 4 दुने 8 वजा 4 y इज इक्वल टू 8तून 4 गेले 4 y इज इक्वल टू काय आला 4 if x is equal to 4 then y is equal to 4 ordered pair is 4 4. आता ह्या ज्या 4 जोड्या झालेल्या आहेत या 4 जोड्यावरून आपल्याला काय करायचं आहे ग्राफ काढायचा आहे. या ठिकाणी आपण 2x - y is equal to 4 याचा आपण ग्राफ काढणार आहोत. या ग्राफ मध्ये या ठिकाणी किमती आपण घेतलेल्या होत्या x च्या आणि त्याच्यावरून y च्या किमती काढल्या. फर्स्ट ऑर्डर पेयर आली होती आपली 1 - 2, सेकंड आलेली होती 2 0, थर्ड आलेली होती 3 2 आणि फोर्थ आलेली होती 4 4. आता या ठिकाणी लक्षात घ्या सुरुवातीला या ठिकाणी 4 संख्या ऑर्डर्ड पेयर घेतल्यानंतर ड्रॉ x ॲक्सिस अँड ड्रॉ y ॲक्सिस ऑन द ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण x ॲक्सिस काढूया. या ठिकाणी आपण x लिहायचं आहे, या ठिकाणी x डॅश. त्यानंतर आपण या ठिकाणी y ॲक्सिस काढूया. या ठिकाणी y डॅश. याच्यावरती आता या ठिकाणी आपण पॉइंट्स दाखवूया. सुरुवातीला या ठिकाणी ओरिजिन असेल 0, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7. लेफ्ट हँड साइडला -1 -2 -3 -4 -5 -6 आणि -7. आता y ॲक्सिस वरती पॉइंट दाखवूया आपण 1 2 3 4 5 6 आणि 7. खाली -1 -2 -3 -4 -5 -6 अँड -7. आता पहिला पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे 1 -2. x ॲक्सिस वरती 1 पाहायचा आहे आणि y ॲक्सिस वरती -2. 1 आणि या ठिकाणी काय आला -2. या ठिकाणी हा फर्स्ट पॉइंट आला 1 -2. आता सेकंड पॉइंट पहा काय आहे 2 0. x ॲक्सिस वरती 2 पाहायचा, y कोऑर्डिनेट तर 0च आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार हा जो आहे तो काय येईल 2 0. थर्ड काय पहा 3 2 3 आणि या ठिकाणी काय आला हा 2 म्हणजे या ठिकाणी 3 2 आणि फोर्थ जो आहे तो 4 4 4 4. या ठिकाणी हा काय असेल 4 4. आता या ठिकाणी या बिंदूमधून जाणारी एक आपण काय काढणार आहोत रेषा काढणार आहोत. आता या ठिकाणी लक्ष द्या हा जो आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या ही जी आहे ती स्ट्रेट लाईन आली. आपण काढला होता ग्राफ कोणत्या ह्याचा 2x - y इज इक्वल टू 4. आता हा जो ग्राफ आहे तो या ठिकाणी ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स इज काय आला स्ट्रेट लाईन. या ठिकाणी आपल्याकडून स्केल राहिलेला आहे, स्केल लिहायचा आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे स्केल ही या ठिकाणी काय करायचं आहे लिहायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स इज काय येतो स्ट्रेट लाईन येतो. एक्झाम्पल पहा या ठिकाणी लेट्स ड्रॉ ग्राफ्स ऑफ x + y इज इक्वल टू 4.
and 2x minus y is equal to 2 and observe them. सुरुवातीला या ठिकाणी फर्स्ट लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल काय आहे पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 4. आपण या ठिकाणी याचं रूपांतर करूया. y इज इक्वल टू काय येणार आहे 4 प्लस x राईट साइडला गेला मायनस x. आता या ठिकाणी x y लक्षात घ्या, या ठिकाणी आपण चार किमती घेणार आहोत. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता या ठिकाणी y ची किंमत निघणार आहे म्हणजे x च्या किमती घ्यायच्या. x च्या किमती आपण 1 2 3 आणि काय घेऊया 4 घेऊया फर्स्ट. आता या ठिकाणी पहा x इज इक्वल टू काय घेऊया 1, सेकंडला आपण काय घेऊया x इज इक्वल टू 2, थर्डला आपण काय घेऊया x इज इक्वल टू 3 आणि फोर्थला आपण काय घेऊया x इज इक्वल टू 4. आता इक्वेशन काय तयार झालंय आपलं, y इज इक्वल टू 4 मायनस x. y इज इक्वल टू 4 मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 1, y इज इक्वल टू 4 मायनस 1 3. म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेयर काय आली 1 3. त्यानंतर पहा आपलं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू 4 मायनस x, x इज इक्वल टू 2 व्हॅल्यू ठेवूया. y इज इक्वल टू 4 मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 2, y इज इक्वल टू 4 मायनस 2 2. म्हणजे सेकंड ऑर्डर जी आलेली आहे ती काय आलेली आहे 2 2. थर्ड x इज इक्वल टू 3 घेऊया. या ठिकाणी आपण y इज इक्वल टू काय 4 मायनस x, y इज इक्वल टू 4 मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 3, y इज इक्वल टू 4 मायनस 3 1. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 3 1. आता x इज इक्वल टू 4, y ची व्हॅल्यू काढण्यासाठी या ठिकाणी y इज इक्वल टू 4 मायनस x, y इज इक्वल टू 4 मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 4, y इज इक्वल टू 4 मायनस 4 0. म्हणजे फोर्थ ऑर्डर पेयर काय आली 4 0. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 4 0. आता या ठिकाणी सेकंड लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल काय दिले पहा, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. आता याचा आपण रूपांतर करूया. प्लस 2 जो आहे तो इकडे आणूया, मायनस वाय जो आहे तो पलीकडे नेऊया. म्हणजे काय येणार आहे पहा 2x प्लस 2 इकडे आला काय होणार आहे मायनस 2 इज इक्वल टू काय येणार आहे y. म्हणजे y इज इक्वल टू काय आलं लक्षात घ्या 2x मायनस 2. आता या ठिकाणी x y x y याच्या आपण काय घेऊया चार किमती घेऊया x च्या आणि या ठिकाणी आपण हे सोडवूया. आता x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू आपण काय घेऊया 4. आता फर्स्ट x इज इक्वल टू काय घेतलं 1 घेतलं. आपलं इक्वेशन काय आहे y इज इक्वल टू 2x मायनस 2, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आली 1 मायनस 2, x इज इक्वल टू 2 1 आर 2 मायनस 2, y इज इक्वल टू काय आला 0. म्हणजे x इज इक्वल टू 1 असताना या ठिकाणी y इज इक्वल टू काय आला 0. म्हणजे या ठिकाणी 1 0 हे फर्स्ट ऑर्डर पेयर आली. सेकंड पहा x इज इक्वल टू आपण काय घेऊया 2, y इज इक्वल टू 2x मायनस 2, y इज इक्वल टू 2 ला 2 इंटू x ची व्हॅल्यू 2 मायनस 2, y इज इक्वल टू 2 2 आर 4 मायनस 2, y इज इक्वल टू 4 मायनस 2 2. म्हणजे काय आले या ठिकाणी 2 2. आता x इज इक्वल टू आपण काय घेऊया 3 घेऊया. आपले इक्वेशन काय आहे पहा y इज इक्वल टू 2x मायनस 2, y इज इक्वल टू 2 ला 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 3 मायनस 2, y इज इक्वल टू 3 2 आर 6 मायनस 2, y इज इक्वल टू 6 मायनस 2 काय आला 4. या ठिकाणी काय आला 3 4. आता आपण x इज इक्वल टू काय घेऊया 4 घेऊया. आपले इक्वेशन काय आहे पहा y इज इक्वल टू 2x मायनस 2, y इज इक्वल टू 2 ला 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 4 मायनस 2, y इज इक्वल टू 2 4 आर 8 मायनस 2, y इज इक्वल टू 8 मायनस 2 काय आला 6. या ठिकाणी फोर्थ ऑर्डर पेयर काय आली 4 6. आता याच्यामध्ये सहज जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल पहा या ठिकाणी काय आहे 2 2 आणि या ठिकाणी काय आलं 2 2. म्हणजे हे याचे या ठिकाणी काय असेल ह्या दोन लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलचं सोल्युशन असेल. फर्स्ट लिनियर इक्वेशन या ठिकाणी लक्षात घ्या x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे. त्याचा आपण या ठिकाणी काय काढूया ग्राफ काढूया. त्याचे पहिले पॉइंट जे आहेत ते पहिले पॉइंट काय आहेत पहिला जो आहे तो 1 3. आता या ठिकाणी 1 3
एक्स ऍक्सिस वरती 1 आणि वाय ऍक्सिस वरती 3, म्हणजे या ठिकाणी हा पॉइंट आला. या ठिकाणी आपण 1 3 लिहूया. त्यानंतर काय आहे पहा 2 2, एक्स ऍक्सिस वरती 2 वाय ऍक्सिस वरती 2, या ठिकाणी हा 2 2 आला. त्यानंतर काय आहे पहा 3 1 3 1, या ठिकाणी 3 1 लिहूया. आणि पुढचा काय आहे 4 0, 4 0 इज ऑन द एक्स ऍक्सिस, या ठिकाणी 4 0. आता याच्यामधून जाणारी एक काय काढूया, लाईन काढूया. आता या ठिकाणी ही जी लाईन आहे ती ही लाईन काय येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. ही लाईन काढल्यानंतर या लाईन वरती लक्षात घ्या, ज्या इक्वेशनचा आपण ज्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढलेला आहे ती इक्वेशन लिहायचं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. आता दुसरं इक्वेशन काय दिलं होतं बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. त्याचे पॉइंट पहा काय आहेत. पहिला 1 0, 1 0 इज ऑन द एक्स ऍक्सिस, 1 0. त्यानंतर 2 2, 2 2 तर आपण या ठिकाणी दाखवलेलंच आहे. त्यानंतर 3 4 ऑन द एक्स ऍक्सिस 3 अँड वाय ऍक्सिस 4, 3 4. आणि नंतर काय आहे 4 6, एक्स ऍक्सिस वरती 4 वाय ऍक्सिस वरती 6, हा झाला 4 6. याच्यामधून जाणारे आपण काय काढूया, स्ट्रेट लाईन काढूया. ही लाईन काढली. लाईन काढल्यानंतर या लाईन वरती लक्षात घ्या, ज्या इक्वेशनचा आपण ग्राफ काढलेला आहे ते लिहायचं आहे. कोणता इक्वेशन, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. या ठिकाणी 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, फर्स्ट लाईन कोणती होती, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, आणि सेकंड लाईन काय होती, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. ह्या ज्या दोन लाईन आहेत या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट कशामध्ये झालेल्या आहेत, 2 2 मध्ये झालेले आहेत. या ठिकाणी आपण शेवटी आन्सर लिहायचा आहे. द टू लाइन्स intersect at point 2 2. Therefore xy is equal to 2 2 is the solution. हे त्याचं आन्सर असेल. पेज नंबर 8 वर एक ऍक्टिव्हिटी दिली पहा. Solve the following simultaneous equations by graphical method. Complete the following tables to get ordered pairs. या ठिकाणी x minus y is equal to 1 फर्स्ट इक्वेशन दिले आणि त्याच्यामध्ये x is equal to 0, x is equal to 3, y is equal to 0 आणि y is equal to -3 व्हॅल्यू घ्यायला सांगितलेले आहेत. आणि सेकंड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे 5x minus 3y is equal to 1. x ची व्हॅल्यू 2 आणि -4 घ्यायला सांगितली आणि y ची व्हॅल्यू 8 आणि -2 घेऊन या ठिकाणी किमती काढून या ठिकाणी आपल्याला ग्राफिकल मेथडनं या ठिकाणी हे उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता फर्स्ट या ठिकाणी काय दिले पहा, x इज इक्वल टू 0. आता आपलं इक्वेशन काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 0 व्हॅल्यू ठेवायची, 0 मायनस वाय इज इक्वल टू 1, 0 मायनस वाय इज इक्वल टू 1. आता चल नेहमी काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे हे मायनस चिन्ह इकडे जाईल, म्हणजे y इज इक्वल टू +1 चा काय होणार आहे, -1. या ठिकाणी y इज इक्वल टू -1 आला, म्हणजे एक्स वाय काय आला, 0 -1. आता सेकंड बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, y इज इक्वल टू 0 हे सांगितलंय, y इज इक्वल टू 0 घेतला. इक्वेशन काय आहे, x -1 इज इक्वल टू 1, x मायनस y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 1.
x मायनस 0 x इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 1, म्हणजे ऑर्डर्ड पेअर काय आली 1 0. आता थर्ड या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे पहा. थर्ड व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी घ्यायची सांगितलेली आहे आपल्याला x इज इक्वल टू 3. आपण या ठिकाणी काय करूया, x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन लिहून घेतलं. x ची व्हॅल्यू 3 ठेवायची आहे. 3 मायनस वाय इज इक्वल टू 1. हे मायनस वाय ला मायनस वाय इज इक्वल टू 1, हा प्लस 3 राईट साइडला गेला मायनस 3. मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस 3, 1 मायनस 3 मायनस 2. ह्या मायनसला हे मायनस चिन्ह कॅन्सल झालं, म्हणजे y इज इक्वल टू काय आला 2. y ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आली, म्हणजे या ठिकाणी काय आलं 3 2. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय घ्यायची सांगितलेली आहे मायनस 3. फोर्थ लक्षात घ्या, y इज इक्वल टू मायनस 3. आपल्याला इक्वेशन काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 1. x ला x, मायनस ला मायनस, y ची व्हॅल्यू काय आहे पहा मायनस 3 इज इक्वल टू 1. x मायनस इंटू मायनस प्लस 3 इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 प्लस 3 राईट साइडला गेला मायनस 3. x इज इक्वल टू 1 मायनस 3 मायनस 2. या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आली मायनस 2, म्हणजे ऑर्डर्ड पेअर काय आली पहा मायनस 2 मायनस 3. आता हे झालं फर्स्ट इक्वेशनच्या बाबतीत. आता आपण या ठिकाणी सेकंड इक्वेशनचं काय काढूया, व्हॅल्यू काढूया. सेकंड इक्वेशन मध्ये या ठिकाणी काय दिलंय पहा, x इज इक्वल टू 2 दिलाय. फर्स्ट x इज इक्वल टू 2. इक्वेशन काय आहे पहा, 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. 5 ला 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस 3y इज इक्वल टू 1. 5 2 जार 10 मायनस 3y इज इक्वल टू 1. हे मायनस 3y ला मायनस 3y इज इक्वल टू 1 प्लस 10 राईट साइडला गेला मायनस 10. मायनस 3y इज इक्वल टू 1 मायनस 10 मायनस 9. मायनस ला मायनस कॅन्सल झाला. 3y इज इक्वल टू काय आला 9. y इज इक्वल टू 9. 3 ने मल्टिप्लाय केले, 3 ने डिवाइड करा. y इज इक्वल टू 3 3 जार 9. y ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 3, म्हणजे 2 3 ही ऑर्डर्ड पेअर तयार झाली. आता सेकंड काय सांगितलंय पहा, y इज इक्वल टू काय घ्या 8 घ्या. इक्वेशन काय आहे पहा, 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. 5x ला 5x मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 8 इज इक्वल टू 1. 5x मायनस 8 3 जार 24 इज इक्वल टू 1. 5x ला 5x इज इक्वल टू 1, हा मायनस 24 राईट साइडला गेला प्लस 24. 5x इज इक्वल टू 24 अँड 1 25. x इज इक्वल टू 25. 5 ने मल्टिप्लाय केलाय, 5 ने डिवाइड करूया. x इज इक्वल टू 5 5 जार 25, म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 5, म्हणजे ऑर्डर्ड पेअर काय तयार झाली बघा 5 8. आता थर्ड व्हॅल्यू पहा. थर्ड व्हॅल्यू या ठिकाणी y इज इक्वल टू मायनस 2 घ्यायची सांगितली. इक्वेशन काय आहे पहा आपलं, 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. 5x ला 5x मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे मायनस 2 इज इक्वल टू 1. 5x मायनस इंटू मायनस प्लस 3 2 जार 6 इज इक्वल टू 1. 5x इज इक्वल टू 1 ला 1 प्लस 6 राईट साइडला गेला मायनस 6. 5x इज इक्वल टू 1 मायनस 6 मायनस 5. x इज इक्वल टू मायनस 5. 5 ने मल्टिप्लाय केले, 5 ने डिवाइड करा. x इज इक्वल टू मायनस ला मायनस 5 1 जार 5, म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली मायनस 1, म्हणजे या ठिकाणी ऑर्डर्ड पेअर काय आली पहा मायनस 1 मायनस 2. आता फोर्थ या ठिकाणी लक्षात घ्या, x इज इक्वल टू काय घ्यायचं सांगितलेलं आहे मायनस 4. आपले इक्वेशन काय आहे पहा, 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. 5 ला 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे मायनस 4 मायनस 3y इज इक्वल टू 1. 5 इंटू मायनस 4 मायनस 5 4 जार 20 मायनस 3y इज इक्वल टू 1. आता हा मायनस 20 पलीकडे नेऊया. हे काय आहे मायनस 3y इज इक्वल टू 1. मायनस 20 पलीकडे गेला प्लस 20. मायनस 3y इज इक्वल टू 20 अँड 1 21. मायनस 3 ने मल्टिप्लाय केले, मायनस 3 ने काय करा डिवाइड करा. y इज इक्वल टू 21 अपॉन मायनस 3. y इज इक्वल टू मायनस ला मायनस 3 1 जार 3 3 7 जार 21. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली मायनस 7.
म्हणजे ऑर्डर्ड पेअर काय आली लक्षात घ्या, -4 -7. आता फर्स्ट या ठिकाणी लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल काय दिलं होतं पहा, x - y = 1. त्याची फर्स्ट ऑर्डर्ड पेअर काय आली होती, 0 - 1. 0 - 1 इज ऑन द पॉइंट इज ऑन द y एक्सिस. y एक्सिस वरती या ठिकाणी पहा 0, x एक्सिसचा पॉइंट या ठिकाणी 0 आहे आणि y किती आहे, -1. म्हणजे या ठिकाणी हा पॉइंट येईल 0 - 1. सेकंड या ठिकाणी काय आहे पहा, 1 0 जो आहे तो 1 0 हा या ठिकाणी लक्षात घ्या हा x ऍक्सिस वरती असेल. x ऍक्सिस वरती 1 0. त्यानंतर पहा काय आहे 3 2. x ऍक्सिस वरती 3, y ऍक्सिस वरती 2. म्हणजे या ठिकाणी हा पॉइंट येईल 3 2. आणि शेवटचा जो आहे तो पॉइंट काय आहे पहा, -2 -3. x ऍक्सिस वरती -2, y ऍक्सिस वरती -3. x ऍक्सिस वरती -2, y ऍक्सिस वरती -3. या ठिकाणी हा पॉइंट येईल. म्हणजे या ठिकाणी -2 -3. आता ह्या 4 पॉइंट मधून जाणारे आपण काय काढून घ्यायचे, लाईन काढून घ्यायचे. पहा या 4 पॉइंट मधून जाणारी लाईन काढून घेतली आणि ह्या लाईनला या ठिकाणी जी काढलेली आहे त्याचं नाव द्यायचं आहे x - y = 1. आता दुसऱ्या लाईन 5x - 3y = 1 याचे पॉइंट दाखवायचे आहेत. पहिला आहे 2 3 2 3. या ठिकाणी हा पॉइंट येईल 2 3. त्यानंतर 5 8 5 आणि कोणता आहे 8. या ठिकाणी 5 8. त्यानंतर -1 -2 -1 -2. या ठिकाणी पॉइंट येईल -1 -2. आणि -4 -7 -4 -7. आता हे 4 पॉइंट मधून जाणारे काय काढून घ्यायचे, लाईन काढून घ्यायचे. आता पहा 5 8 या ठिकाणी येतो, लक्षात घ्या 5 8. या ठिकाणी हा पॉइंट आला, या ठिकाणी येणार नाही. आता याच्यामधून जाणारे आपण काय काढून घेऊया, लाईन काढून घेऊया. लाईन काढून घेतल्यानंतर या ठिकाणी या लाईनला नाव देऊया, काय येणार आहे 5x - 3y = 1. आता ह्या ज्या 2 लाईन आहेत या 2 लाईन कुठे इंटरसेक्ट झालेत पहा, बरोबर या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत. मग याचे पॉइंट, याचे पॉइंट जे आहेत ते पॉइंट कोणते आहेत पहा, x ऍक्सिस वरती -1 आणि y ऍक्सिस वरती -2. या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे, लक्षात घ्या. The 2 lines intersect at point, कुठं इंटरसेक्ट झालेले आहे -1 -2. Therefore या ठिकाणी व्हेरिएबल कोणते वापरलेले आहेत, xy = -1 -2 इज द सोल्युशन. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. सेकंड ऍक्टिव्हिटी काय आहे पहा, सॉल्व्ह द अबोव इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इलिमिनेशन. मेथड ऑफ इलिमिनेशन आपण या ठिकाणी सुरुवातीला शिकलेलो आहोत. त्या मेथडनुसार या ठिकाणी आपण हे उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी काय दिलं होतं पहा, x - y = 1. याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिला. आणि सेकंड इक्वेशन काय दिलं होतं, 5x - 3y = 1. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, सेकंड देऊया. आता या ठिकाणी लक्षात घ्या,
एक्सचा तर कोएफिशियंट सेम करा किंवा वायचा तर कोएफिशियंट सेम करा. आपण या ठिकाणी वायचा कोएफिशियंट सेम करूया. या ठिकाणी वायचा कोएफिशियंट 3 आहे. मग या ठिकाणी 3 येण्यासाठी इक्वेशन 1 ला आपल्याला काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग both sides of equation 1 by 3. 3 ने मल्टिप्लाय करूया. x into 3 minus y into 3 is equal to 1 into 3. x into 3 3x minus y into 3 3y is equal to 3 ones are 3. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 3 देऊया. आता 1 मध्ये चेंज केला म्हणून या ठिकाणी 1 कडे लक्ष नाही द्यायचं. आता सेकंड आणि थर्ड पाहायचा आहे. -3y या ठिकाणी साइन सेम असल्यामुळं या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचे आहे. आता या ठिकाणी पहा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. आता इक्वेशन सेकंड जे आहे ते सेकंड इक्वेशन आपण काय करायचं आहे, 3 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे अगोदर आपल्याला काय लिहावं लागेल, 3 लिहावं लागेल. 3x मायनस 3y इज इक्वल टू 3 आणि याच्यातून सेकंड इक्वेशन काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे काय येणार, 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इक्वेशनचं प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे. +5x मायनस 5x होणार, -3y चा +3y होणार आणि +1 चा काय होणार आहे, -1. आता या ठिकाणी पहा, 3x मायनस 5x, 3x मायनस 5x मायनस 2x, -3y +3y कॅन्सल, 3 - 1 2. आता या ठिकाणी -2 ने मल्टिप्लाय केले, -2 इकडे डिवाइड करायचं आहे. x इज इक्वल टू 2 अपॉन -2. x इज इक्वल टू मायनस ला मायनस, 2 1 जार 2, 2 1 जार 2 म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली, -1 आली. पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही किंमत जी आहे ती काय करूया, आपण ठेवूया. इक्वेशन 1 काय आहे पहा, x मायनस y इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू आपण काय करूया, -1 ठेवूया. -1 मायनस y इज इक्वल टू 1, -y ला -y इज इक्वल टू 1. हे -1 राईट साइडला गेला, काय येणार आहे, +1 -y इज इक्वल टू 1 and 1 2. आता या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल प्लस ठेवायचं. म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1. -1 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येणार आहे, 1 आणि या ठिकाणी -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, -2. x y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू काय आली, -1 आणि y ची व्हॅल्यू काय आली, -2 इज द सोल्युशन. आता या ठिकाणी मगाशी आपण ग्राफिकल मेथडनं सोल्युशन काढलं होतं, तेही काय आलं होतं, xy -1 -2 आणि हे इलिमिनेशन मेथडनं आपण या ठिकाणी सोल्युशन काढलं, तेही काय आलं, -1 -2. शेवटी आन्सर लिहायचा आहे. द सोल्युशन या ठिकाणी चेक करायला सांगितलेलं आहे. काय चेक युअर सोल्युशन विथ द सोल्युशन ऑब्टेन्ड बाय ग्राफिकल मेथड. The solution obtained by elimination method and by graphical method is the same. दोन्ही सोल्युशन या ठिकाणी काय आली, सेम आली. म्हणून द सोल्युशन ऑब्टेन्ड बाय एलिमिनेशन मेथड अँड बाय ग्राफिकल मेथड इज द सेम. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजे फक्त या ठिकाणी काय करायचं सांगितलं, टेबल कंप्लीट करायचं सांगितलंय. कधी कंप्लीट करायचं सांगितलं, टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. हे दोन ग्राफ काढण्यासाठी आपल्याला टेबल फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन काय दिले पहा, x + y इज इक्वल टू 3. x + y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय दिलेली आहे, 3 दिलेली आहे. y ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे आणि xy काय दिलेला आहे, 3 दिलाय. म्हणजे y ची किंमत या ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार आहे. परंतु तरी देखील फर्स्ट आपण टाकूया. या ठिकाणी x इज इक्वल टू काय घ्यायचं सांगितलेलं आहे, 3. इक्वेशन काय आहे पहा, x + y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू 3 ठेवूया. 3 + y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3 ला 3
+3 राईट साइडला गेला -3 y इज इक्वल टू काय आला 0 आला. आता सेकंड काय घ्यायचं सांगितलंय पहा, y इज इक्वल टू 5. इक्वेशन काय आहे पहा, x प्लस y इज इक्वल टू 3. x प्लस y ची व्हॅल्यू काय आहे 5 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 ला 3 प्लस 5 राईट साइडला गेला -5. x इज इक्वल टू 3 - 5 -2. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली -2. म्हणजे xy काय आला -2 5. आता थर्ड या ठिकाणी पहा, y इज इक्वल टू काय दिलाय 3 आणि xy काय दिलेला आहे 0 3. म्हणजे y कोऑर्डिनेट 3 आहे, म्हणजे x कोऑर्डिनेट या ठिकाणी काय येणार आहे 0. तरी देखील आपण काढून पाहूया. थर्ड y इज इक्वल टू काय दिलेला आहे 3. x प्लस y इज इक्वल टू 3. x ला x प्लस y ची व्हॅल्यू काय आहे 3 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 प्लस 3 राईट साइडला गेला -3. x इज इक्वल टू 3 - 3 0 म्हणजे 0 3. आता सेकंड या ठिकाणी पहा, x मायनस y इज इक्वल टू 4. या ठिकाणी फर्स्ट व्हॅल्यू काय दिली पहा, y इज इक्वल टू 0. इक्वेशन काय आहे पहा, x मायनस y इज इक्वल टू 4. x मायनस y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 4. x मायनस 0 x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 4. xy काय आला लक्षात घ्या 4 0. सेकंड काय या ठिकाणी सांगितले पहा, x इज इक्वल टू काय घ्या -1. इक्वेशन काय आहे पहा आपलं, x मायनस y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू -1 ठेवा. -1 y इज इक्वल टू 4. आता -1 राईट साइडला नेऊया. हे काय आहे -y इज इक्वल टू 4. -1 राईट साइडला गेला +1. -y इज इक्वल टू 4 and 1 5. या ठिकाणी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1 केला तर -1 इंटू -y y इज इक्वल टू -1 इंटू 5 -5. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली -5. म्हणजे या ठिकाणी काय आलेला ऑर्डर्ड पेअर -1 -5. सेकंड क्वेश्चन पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेला आहे x प्लस y इज इक्वल टू 6. x मायनस y इज इक्वल टू 4. आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन घेऊया आपण, x प्लस y इज इक्वल टू 6. आपण या ठिकाणी y ची x ची व्हॅल्यू काढूया. x इज इक्वल टू 6 प्लस y राईट साइडला गेला -y. आता या ठिकाणी xy चार व्हॅल्यू घेऊया आपण. या ठिकाणी लक्षात घ्या x ची व्हॅल्यू निघणार आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू आपण घेऊया. y ची व्हॅल्यू आपण 1 2 3 आणि 4 घेऊया. आता y इज इक्वल टू 1. इक्वेशन काय आहे पहा, x इज इक्वल टू 6 मायनस y. x इज इक्वल टू 6 मायनस y ची व्हॅल्यू किती आहे 1. x इज इक्वल टू 6 मायनस 1 5. x ची व्हॅल्यू 5 आली. या ठिकाणी काय आले ऑर्डर्ड पेअर 5 1. आता y इज इक्वल टू आपण काय घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय आहे, x इज इक्वल टू 6 मायनस y. x इज इक्वल टू 6 ला 6 मायनस y ची व्हॅल्यू काय आहे 2. x इज इक्वल टू 6 मायनस 2 4. म्हणजे ऑर्डर्ड पेअर काय आली पहा 4 2. आता y इज इक्वल टू आपण किती घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, x इज इक्वल टू 6 मायनस y. x इज इक्वल टू 6 मायनस y ची व्हॅल्यू काय आहे 3. x इज इक्वल टू 6 मायनस 3 3. ऑर्डर्ड पेअर या ठिकाणी काय तयार झाली 3 3. आता या ठिकाणी आपण चौथी व्हॅल्यू y इज इक्वल टू काय घेऊया 4. इक्वेशन आपलं काय आहे लक्षात घ्या, x इज इक्वल टू 6 मायनस y. x इज इक्वल टू 6 ला 6 मायनस y ची व्हॅल्यू काय आहे 4. x इज इक्वल टू 6 मायनस 4 किती आला 2. म्हणजे ऑर्डर्ड पेअर या ठिकाणी काय आली आपली 2 4. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्या इक्वेशनच्या आपण या ठिकाणी 4 ऑर्डर पेअर तयार केले. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा, x मायनस y इज इक्वल टू 4. आता या ठिकाणी हा x ला x हा +4 लेफ्ट हँड साइड आला -4 इज इक्वल टू हा -y राईट साइडला नेला काय झाला +y. म्हणजे इक्वेशन काय तयार झाले या ठिकाणी लक्षात घ्या, y इज इक्वल टू x मायनस 4. xy. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपली y ची किंमत निघणार आहे. y ची किंमत निघणार आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण x च्या किमती काय करूया घेऊया.
आता y ची किंमत निघते, x ची किंमत 1 2 3 आणि काय घेऊया 4 घेऊया. आता समजा सुरुवातीला x इज इक्वल टू 1, इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू x मायनस 4, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 ठेवा 1 मायनस 4, y इज इक्वल टू 1 मायनस 4 मायनस 3. म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेअर काय आली 1 मायनस 3. आता x इज इक्वल टू काय घेऊया 2, इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू x मायनस 4, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 2 मायनस 4, y इज इक्वल टू 2 मायनस 4 मायनस 2. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर पेअर काय आली 2 मायनस 2. आता x ची व्हॅल्यू आपण काय घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू x मायनस 4, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 3 आली 3 मायनस 4, y इज इक्वल टू 3 मायनस 4 मायनस 1. ही ऑर्डर पेअर काय आली पहा 3 मायनस 1. आता x इज इक्वल टू आपण काय घेऊया 4 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू x मायनस 4, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आहे 4, 4 मायनस 4, y इज इक्वल टू 4 मायनस 4 0. म्हणजे ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आली 4 0. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण काय काढल्या किमती काढल्या आणि याच्यावरून आता आपण काय काढणार आहोत ग्राफ काढणार आहोत. आता हा ग्राफ पेपर पहा, याच्यावरती आपण एक्स ऍक्सिस काढलाय, याच्यावरती वाय ऍक्सिस आहे उभा, इथं स्केल लिहिलेलं आहे, स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या ठिकाणी काय आहे पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 6. याचा आपण ग्राफ काढूया. पहिले पॉइंट त्याचे काय आहे 5 1. आता एक्स ऍक्सिस वरती 5, वाय ऍक्सिस वरती 1, या ठिकाणी हा पॉइंट येईल, या ठिकाणी आपण लिहूया 5 1. त्यानंतर दुसरा जो आहे तो काय आहे पहा 4 2. एक्स ऍक्सिस वरती 4, वाय ऍक्सिस वरती 2 4 2. त्यानंतर पहा 3 3. एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस वरती 3, या ठिकाणी येईल हा पॉइंट 3 3. एक्स ऍक्सिस वरती पहा 2 आणि वाय ऍक्सिस वरती किती आहे 4. एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती 4, या ठिकाणी हा पॉइंट येईल 2 4. आता या 4 पॉइंट मधून जाणारी आपल्याला काय काढावं लागेल, एक लाईन काढावं लागेल. ती लाईन काय असेल, स्ट्रेट लाईन असेल, लक्षात घ्या. ही लाईन काढली आपण. ही लाईन काढल्यानंतर या ठिकाणी ही हा जो ग्राफ आहे तो ग्राफ कोणत्या लाईनचा काढला, x प्लस वाय इज इक्वल टू 6. म्हणून या लाईन वरती x प्लस वाय इज इक्वल टू 6 काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता दुसरं जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला दिलेलं होतं ते होतं x मायनस वाय इज इक्वल टू 4. त्याचा ग्राफ आपण काढायचा आहे. पहिले पॉइंट काय आहेत पहा त्याचे 1 मायनस 3. एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती मायनस 3, या ठिकाणी हा पॉइंट आला 1 मायनस 3. त्यानंतर पहा 2 मायनस 2 2 आणि मायनस 2, या ठिकाणी हा पॉइंट येईल, या ठिकाणी लिहूया आपण 2 मायनस 2. त्यानंतर 3 मायनस 1. एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस वरती मायनस 1, या ठिकाणी हा पॉइंट आला 3 मायनस 1. आणि फोर्थ पॉइंट काय आहे 4 0. 4 0 इज ऑन द एक्स ऍक्सिस, या ठिकाणी हा काय असेल 4 0. आता या 4 पॉइंट मधून जाणारी आपण एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे. ती स्ट्रेट लाईन काढून घेतली आपण. या ठिकाणी या रेषेवरती आपण कोणत्या रेषेचा ग्राफ काढला, x मायनस वाय. या ठिकाणी x मायनस वाय इज इक्वल टू आपण काय लिहायचं आहे 4 लिहायचं आहे. आता ह्या दोन रेषा कुठे इंटरसेक्ट झाल्या पहा, या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत. या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत म्हणजे एक्स ऍक्सिस वरती या ठिकाणी किती आहे 5
आणि वाय एक्सिस वरती किती आहे 1. या ठिकाणी आपण लिहायचं आहे द टू लाईन्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट 5, 1. आता या ठिकाणी व्हेरिएबल कोणतं वापरलं होतं बघा एक्स वाय इज इक्वल टू 5, 1 इज द सोल्युशन. हे त्याचं आन्सर असेल. सेकंड एक्झाम्पल पहा काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता फर्स्ट इक्वेशन घेऊया एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आपण या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 5 हा प्लस वाय राईट साइडला नेला मायनस वाय. अशा पद्धतीने या ठिकाणी फर्स्ट लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आपण तयार करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी एक्स वाय आणि एक्स वाय. आता या ठिकाणी आपली व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू कशाची निघणार आहे एक्स ची व्हॅल्यू निघणार आहे. 4 किमती घेऊया आपण आणि सोडवूया आपण. एक्स ची व्हॅल्यू निघणार आहे म्हटल्यानंतर वाय च्या किमती घेऊया. वाय च्या किमती 1 2 3 आणि काय घेऊया 4 घेऊया. सुरुवातीला y इज इक्वल टू काय घेतला 1. इक्वेशन काय पहा x इज इक्वल टू 5 मायनस वाय. x इज इक्वल टू 5 मायनस y ची किंमत काय आहे 1. x इज इक्वल टू 5 मायनस 1 4. x ची व्हॅल्यू 4 आली म्हणजे या ठिकाणी ऑर्डर पेअर काय आली पहिली 4 1. आता y इज इक्वल टू आपण किती घेऊया 2 घेऊया. काय इक्वेशन x इज इक्वल टू 5 मायनस वाय. x इज इक्वल टू 5 मायनस वाय ची व्हॅल्यू काय आहे 2. x इज इक्वल टू 5 मायनस 2 3. म्हणजे सेकंड ऑर्डर पेअर काय आली या ठिकाणी 3 2. त्यानंतर y इज इक्वल टू आपण किती घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय पहा x इज इक्वल टू 5 मायनस वाय. x इज इक्वल टू 5 मायनस वाय ची व्हॅल्यू किती आहे 3. x इज इक्वल टू 5 मायनस 3 काय आला 2. म्हणजे या ठिकाणी थर्ड ऑर्डर पेअर काय आलेली आहे 2 3. त्यानंतर y इज इक्वल टू या ठिकाणी किती आहे 4. इक्वेशन काय पहा x इज इक्वल टू 5 मायनस वाय. x इज इक्वल टू 5 मायनस वाय ची व्हॅल्यू काय आहे 4. x इज इक्वल टू 5 मायनस 4 किती आला 1. म्हणजे या ठिकाणी काय आलेले आहे 1 4 ही फोर्थ ऑर्डर पेअर आली. आता इक्वेशन सेकंड काय दिले पहा x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता हा मायनस वाय पलीकडे नेऊया आणि हा प्लस 3 इकडे आणूया म्हणजे काय येणार पहा x प्लस 3 लेफ्ट साइडला आला मायनस 3 इज इक्वल टू मायनस वाय राईट साइडला गेला प्लस वाय म्हणजे y इज इक्वल टू काय आलं x मायनस 3. आता या ठिकाणी x y x y. आता या ठिकाणी याच्या आपण काय करूया किमती काढूया. आता व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कशाची निघणार आहे y ची व्हॅल्यू निघणार आहे म्हणजे x च्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. x च्या व्हॅल्यू 1 2 3 आणि आपण काय घेऊया 4 घेऊया. पहिली आपण x इज इक्वल टू काय घेऊया 1 घेऊया. x इज इक्वल टू 1 इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू x मायनस 3. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 मायनस 3 y इज इक्वल टू 1 मायनस 3 मायनस 2 म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आली 1 मायनस 2. आता x इज इक्वल टू आपण काय घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू x मायनस 3. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 2 ठेवूया 2 मायनस 3. y इज इक्वल टू 2 मायनस 3 मायनस 1 म्हणजे या ठिकाणी काय आली सेकंड ऑर्डर 2 मायनस 1. x इज इक्वल टू आपण या ठिकाणी किती घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू x मायनस 3. y इज इक्वल टू x च्या जागेवरती 3 ठेवूया 3 मायनस 3. y इज इक्वल टू 3 मायनस 3 0. थर्ड ऑर्डर पेअर काय आली 3 0. x इज इक्वल टू आपण काय घेऊया 4 घेऊया. इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू x मायनस 3. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 4 मायनस 3. y इज इक्वल टू 4 मायनस 3 1. या ठिकाणी ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आलेले आहे 4 1. अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवातीला आपण किमती काढून घेतलेल्या आहेत. आता हा पहा ग्राफ पेपर. या ग्राफ पेपरवरती आपण x ऍक्सिस y ऍक्सिस काढलेला आहे त्याच्यावरती पॉइंट्स दाखवलेले आहेत. इथं उजव्या कोपऱ्यामध्ये स्केल लिहिलेला आहे स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सुरुवातीला आपण x प्लस वाय इज इक्वल टू 5 चा ग्राफ काढूया. या ठिकाणी त्याचे फर्स्ट ऑर्डर पेअर आहे 4 1.
एक्स ऍक्सिस वरती आपण 4 पाहायचा आहे आणि वाय ऍक्सिस वरती 1. या ठिकाणी हा पॉइंट येणार आहे 4 1. त्यानंतर 3 2, एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस वरती 2. या ठिकाणी येणार 3 2. त्यानंतर थर्ड पेअर आहे 2 3, एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती 3. या ठिकाणी 2 3 येईल. आणि फोर्थ ऑर्डर पेअर काय आहे 1 4, एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती 4. या ठिकाणी काय येणार आहे 1 4. आता या 4 बिंदूमधून जाणारी एक आपण काय काढणार आहोत, स्ट्रेट लाईन काढणार आहोत. आता पहा या ठिकाणी या 4 बिंदूतून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढूया. ही स्ट्रेट लाईन काढल्यानंतर हा कोणत्या रेषेचा ग्राफ काढला होता आपण, x प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणून या ठिकाणी आपण x प्लस वाय इज इक्वल टू 5 काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर आता सेकंड इक्वेशन कोणतं दिलं होतं आपल्याला, x मायनस वाय इज इक्वल टू 3. त्याचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. सुरुवातीला त्याची जी ऑर्डर पेअर आहे ती 1 मायनस 2, एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती मायनस 2. या ठिकाणी हा पॉइंट येणार 1 मायनस 2. त्यानंतर 2 मायनस 1. या ठिकाणी पहा 2 आणि मायनस 1. या ठिकाणी हा पॉइंट येईल 2 मायनस 1. त्यानंतर 3 0, 3 0 इज ऑन द एक्स ऍक्सिस. या ठिकाणी हा 3 0 असेल. या ठिकाणी लिहितो मी 3 0. आणि शेवटचा जो आहे तो 4 1. ऑलरेडी या ठिकाणी 4 1 आपण दाखवलेलाच आहे. या 4 बिंदूतून जाणारी आपण एक काय काढूया, स्ट्रेट लाईन काढूया. ही स्ट्रेट लाईन काढल्यानंतर आपण ही जी लाईन आहे ही लाईन कोणत्या इक्वेशन साठी काढलेली होती, x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि ही जी आहे ती x मायनस वाय इज इक्वल टू 3. ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या या ठिकाणी काय झालेल्या आहेत, इंटरसेक्ट झालेल्या आहेत. मग या ठिकाणी इंटरसेक्ट झाले म्हणजे सरळ या ठिकाणी पहा x ऍक्सिस वरती किती आला, या ठिकाणी 4 आणि y ऍक्सिस वरती किती आला 1. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या टू लाइन्स intersect at point 4 1. Therefore xy is equal to 4 1 is the solution. आपण या ठिकाणी x आणि y च्या किमती काढल्या होत्या. या ठिकाणी जर आपण सहज नजर टाकली तर या ठिकाणी काय लक्षात येते, 4 1 आणि या ठिकाणी 4 1. दोन्हीकडे या ठिकाणी सेम एक कोऑर्डिनेट आहेत x आणि y चे. त्यामुळे या ठिकाणी याचे आन्सर जे आहे ते आन्सर काय येणार आहे 4 1. थर्ड एक्झाम्पल पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 0, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सुरुवातीला आपण फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल घेऊया. x प्लस वाय इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 प्लस x राईट साइडला गेला मायनस x, म्हणजे y इज इक्वल टू काय येणार आहे मायनस x. आता या ठिकाणी लक्षात घ्या x y आपण याच्या 4 किमती घेऊया. 1 2 3 and 4. या 4 किमती घेतो आपण. या ठिकाणी y ची किंमत निघणार आहे आपली. x च्या किमती आपण काय घेऊया 1 2 3 4 घेऊया. आता या ठिकाणी x इज इक्वल टू 1. आपले इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू मायनस x, म्हणजे y इज इक्वल टू मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 1. 1 मायनस 1 इज द फर्स्ट ऑर्डर पेअर. आता x इज इक्वल टू काय घेऊया 2 घेऊया, म्हणजे y इज इक्वल टू काय आहे मायनस x. y इज इक्वल टू मायनसला मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 2. सेकंड ऑर्डर पेअर काय आली 2 मायनस 2. x इज इक्वल टू 3. इक्वेशन y इज इक्वल टू आपलं काय आहे मायनस x. y इज इक्वल टू मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 3. 3 मायनस 3 इज द थर्ड पेअर.
and fourth x is equal to 4, इक्वेशन y is equal to -x, y is equal to minus x ची व्हॅल्यू काय आहे 4, y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली -4, म्हणजे 4 -4 ही फोर्थ ऑर्डर्ड पेअर आली. आता त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 2x - y is equal to 9. आता उजव्या बाजूचा राईट साइडचा +9 लेफ्ट हँड साइडला आणूया आणि -y जो आहे तो काय करूया आपण राईट साइडला नेऊया. म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा, 2x + 9 लेफ्ट हँड साइडला आला -9 इज इक्वल टू -y राईट साइडला गेला +y. म्हणजे इक्वेशन या ठिकाणी आपलं काय तयार झालं, y इज इक्वल टू 2x - 9. आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू घेऊया, xy x च्या आपण 4 किमती घेऊया. x च्या व्हॅल्यू आपण 1 2 3 आणि काय घेऊया 4 घेऊया. सुरुवातीला x इज इक्वल टू 1 घेतलं. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x - 9, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 1 - 9, y इज इक्वल टू 2 1 2 -9, y इज इक्वल टू 2 - 9 -7. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे -7, म्हणजे काय आलं पहा 1 - 7. आता x इज इक्वल टू आपण काय घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x - 9, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 2 -9, y इज इक्वल टू 2 2 4 -9, y इज इक्वल टू 4 - 9 -5, म्हणजे 2 - 5 ही सेकंड ऑर्डर पेअर आली. आता आपण x इज इक्वल टू काय घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x - 9, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे 3 -9, y इज इक्वल टू 2 3 6 -9, y इज इक्वल टू 6 - 9 -3, 3 -3. आता या ठिकाणी x इज इक्वल टू आपण काय घेऊया 4 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x - 9, y इज इक्वल टू 2 ला 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 4 -9, y इज इक्वल टू 4 2 8 -9, y इज इक्वल टू 8 -9 -1, म्हणजे फोर्थ ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आली सेकंड इक्वेशनची 4 -1. आता याच्यामध्ये जर सहज नजर टाकली तर काय लक्षात येते पहा, 3 - 3 फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि सेकंड इक्वेशन मध्ये काय आहे 3 - 3, हे काय आहे सेम आहे. म्हणजे या ठिकाणी याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन या ठिकाणी काय येणार आहे 3 - 3. These two lines intersect each other at the point 3 - 3. या ठिकाणी लक्षात घ्या, हा ग्राफ पेपर, या ग्राफ पेपर वरती x ऍक्सिस y ऍक्सिस याच्यावरती पॉइंट्स दाखवलेले आहेत. स्केल काय आहे ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सुरुवातीला आपण x + y इज इक्वल टू 0 याचा ग्राफ काढणार आहोत. या ठिकाणी x + y चा फर्स्ट ऑर्डर पेअर आहे 1 - 1. या ठिकाणी हा 1 x ऍक्सिस वरती y ऍक्सिस वरती -1 या ठिकाणी आहे. म्हणजे हा काय आला 1 -1. त्यानंतर 2 - 2, x ऍक्सिस वरती 2 y ऍक्सिस वरती -2. या ठिकाणी हा 2 -2. त्यानंतर 3 -3, x ऍक्सिस वरती 3 y ऍक्सिस वरती -3. या ठिकाणी काय आला 3 -3. त्यानंतर 4 -4, x ऍक्सिस वरती 4 y ऍक्सिस वरती -4. या ठिकाणी काय येणार आहे 4 -4. या 4 बिंदूतून जाणारे आपण या ठिकाणी काय काढून घेऊया स्ट्रेट लाईन काढून घेऊया. स्ट्रेट लाईन काढून घेतल्यानंतर या लाईन वरती आपण x + y इज इक्वल टू 0 चा ग्राफ काढला, म्हणून या ठिकाणी x + y इज इक्वल टू 0 लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड आपण इक्वेशन जे दिलेलं होतं ते 2x - y इज इक्वल टू 9. त्याचे जे पॉइंट आहेत तो पहिला आहे 1 - 7.
एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती -7. या ठिकाणी हा येईल 1 -7. सेकंड आहे 2 -5. एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती -5. या ठिकाणी 2 -5. थर्ड जो आहे तो 3 -3. ऑलरेडी आपण या ठिकाणी 3 -3 दाखवलेलाच आहे. आणि फोर्थ 4 -1. या ठिकाणी 4 आहे. या ठिकाणी वाय ऍक्सिस वरती -1 म्हणजे या ठिकाणी 4 -1. आता या 4 पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढून घेऊया. स्ट्रेट लाईन काढून घेतली. लाईन काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती या ठिकाणी की आपण 2x - y = 9 म्हणून या ठिकाणी आपण 2x - y = 9 या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता या ठिकाणी ह्या ज्या 2 लाईन आहेत, ह्या 2 लाईन या ठिकाणी काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या. म्हणजेच एक्स ऍक्सिस वरती 3 आणि वाय ऍक्सिस वरती या ठिकाणी काय आहे, -3. म्हणून या ठिकाणी शेवटी आन्सर लिहायचं आहे 2 लाईन्स intersect at point 3 - 3. Therefore, xy = 3 - 3 is the solution. हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. फोर्थ एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे. 3x - y = 2. 2x - y = 3. आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन अगोदर घेऊया आपण. 3x - y = 2. आता हा -y राईट साइडला नेऊया आणि +2 जो आहे तो लेफ्ट साइडला नेऊया. म्हणजे काय होणार आहे पहा, 3x + 2 लेफ्ट साइडला -2 = y. -y राईट साइडला गेला y. म्हणजे इक्वेशन या ठिकाणी काय तयार झालं पहा, y = 3x - 2 x y xy. आता आपण या ठिकाणी लक्षात घ्या, x च्या किमती घ्यायच्या आहे. x ची किंमत या ठिकाणी 1 घेतली, 2 घेतली, 3 घेतली. त्याचबरोबर आपण काय घेऊया, 4 घेऊया. आता या ठिकाणी x = 1. इक्वेशन काय आहे पहा, y = 3x - 2. y = 3 * x ची व्हॅल्यू काय आहे, 1 -2. y = 3 × 1 = 3 -2. y = 3 - 2 1. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली, 1. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर पेअर काय आलेली आहे, 1 1. आता x = आपण काय घेऊया, 2 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा आपलं, y = 3x - 2. y ला y = 3 * x ची व्हॅल्यू काय आहे, 2 -2. y = 3 × 2 = 6 -2. y = 6 - 2 4. या ठिकाणी काय येणार आहे, 4. सेकंड ऑर्डर पेअर काय आली पहा, 2 4. आता x = आपण काय घेतलं, 3 घेतलं. या ठिकाणी इक्वेशन काय पहा, y = 3x - 2. y = 3 * x ची व्हॅल्यू काय आहे, 3 -2. y = 3 3 = 9 -2. y = 9 - 2 7 3 7. आता आपण 4 जर या ठिकाणी व्हॅल्यू घेतली तर 4 3 जार काय होणार आहे, 12 - 2 10 येणार आहे. 10 आपल्याला पेपरवरती दाखवता येणार नाही. म्हणून आपण x = काय घेऊया, 0 घेऊया. x = काय घेऊया, 0. x = 0. इक्वेशन आपलं काय आहे पहा, y = 3x - 2. y = 3 * 0 -2. y = 3 0 = 0 -2. y = 0 - 2 म्हणजे या ठिकाणी काय आलं, 4 0 -2. हे झालं फर्स्ट इक्वेशनच्या बाबतीत. आता सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे पहा, 2x - y = 3. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा +3 लेफ्ट साइडला आणायचा, हा -y राईट साइडला न्यायचा. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा, 2x - 3 = y.
म्हणजेच इक्वेशन काय आलं, y इज इक्वल टू 2x मायनस 3xy xy. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू काढूया. सुरुवातीला या ठिकाणी लक्षात घ्या y ची व्हॅल्यू निघणार आहे, म्हणजे आपण x च्या व्हॅल्यू घेऊया. x च्या व्हॅल्यू 1 2 3 आणि काय घेऊया 4 घेऊया. सुरुवातीला आपण x इज इक्वल टू 1 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x मायनस 3, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस 3, y इज इक्वल टू 2 1 जार 2 मायनस 3, y इज इक्वल टू 2 मायनस 3 मायनस 1. म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेअर सेकंड इक्वेशन ची काय आलेली आहे 1 मायनस 1. आता x इज इक्वल टू आपण काय घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x मायनस 3, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस 3, y इज इक्वल टू 2 2 जार 4 मायनस 3, y इज इक्वल टू 4 मायनस 3 1. म्हणजे या ठिकाणी काय आलं 2 1. आता थर्ड व्हॅल्यू x ची काय घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 2x मायनस 3, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 3 मायनस 3, y इज इक्वल टू 2 3 जार 6 मायनस 3, y इज इक्वल टू 6 मायनस 3 3. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 3 3. x इज इक्वल टू आता काय घेऊया 4 घेऊया. इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू 2x मायनस 3, y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 4 मायनस 3. म्हणजेच या ठिकाणी y इज इक्वल टू 2 4 जार 8 मायनस 3, y इज इक्वल टू काय आला 8 मायनस 3 5. म्हणजे या ठिकाणी फोर्थ ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आली 4 5. आता या ठिकाणी पहा ग्राफ काढूया आपण. हा ग्राफ पेपर वरती हा एक्स ऍक्सिस काढलेला आहे, हा वाय ऍक्सिस वर काढलेला आहे, याच्यावरती पॉइंट दाखवलेले आहेत, स्केल लिहिलेला आहे. स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1.8. सुरुवातीचा जो ग्राफ आहे तो आपल्याला 3x मायनस y इज इक्वल टू 2 चा काढायचा आहे. त्याची फर्स्ट ऑर्डर पेअर काय आहे पहा 1 1. एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती 1, या ठिकाणी काय येणार आहे हा 1 1. सेकंड ऑर्डर पेअर आहे 2 4. एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती 4 पहा, या ठिकाणी 2 4. त्यानंतर 3 7. एक्स ऍक्सिस वरती काय पहा 3, वाय ऍक्सिस वरती काय पाहायचं आहे 7, या ठिकाणी हा पॉइंट येईल 3 7. आणि फोर्थ काय आता 0 मायनस 2. 0 मायनस 2 इज ऑन द वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती -2, या ठिकाणी काय असेल 0 मायनस 2. आता ह्या 4 पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काय करायची आहे आपण काढून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन काढून घेतली आणि हा आपण कोणत्या लाईनचा ग्राफ काढला होता 3x मायनस y इज इक्वल टू 2. म्हणून या ठिकाणी 3x मायनस y इज इक्वल टू आपण काय करायचं आहे 2 लिहायचं आहे. आता सेकंड जे इक्वेशन दिलेलं आहे ते 2x मायनस y इज इक्वल टू 3 दिलेलं आहे, त्याचा आपण ग्राफ काढूया. पहिली जी जोडी आहे ऑर्डर पेअर आहे ती आहे 1 मायनस 1. एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती -1, या ठिकाणी येणार आहे 1 मायनस 1. सेकंड आहे 2 1. एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती 1, या ठिकाणी हा पॉइंट येणार आहे 2 1. त्यानंतर 3 3, या ठिकाणी येईल. त्यानंतर 4 5. एक्स ऍक्सिस वरती 4, वाय ऍक्सिस वरती 5 4 5, या ठिकाणी 4 5 लिहायचं आहे. आणि या 4 बिंदूतून जाणारी एक काय काढून घ्यायची आहे स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे. पहा ही लाईन काढून घेतली आणि ही लाईन काढून घेतल्यानंतर या लाईन वरती आपण 2x मायनस y इज इक्वल टू काय लिहायचं आहे 3 लिहायचं आहे. आता ह्या दोन लाईन एकमेकींना कुठे इंटरसेक्ट झालेल्या आहेत पहा.
या ठिकाणी इंटरसेक्ट झाले. मग आता या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या म्हटल्यानंतर एक्स ऍक्सिस वरती आपण पाहूया. एक्स ऍक्सिस वरती या ठिकाणी काय आला -1 आणि वाय ऍक्सिस वरती काय आला -5. म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहायचं शेवटी टू लाईन्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट -1 -5 therefore xy is equal to -1 -5 is the solution. हे त्याचा काय असेल आन्सर असेल. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा 3x - 4y is equal to -7. आता या ठिकाणी 3x - 4y is equal to काय लिहूया -7. हा -4y पलीकडे नेऊया म्हणजे काय येणार 3x -7 इकडे आला +7 इज इक्वल टू काय होणार आहे 4y. इकडे 4 ने मल्टिप्लाय केले म्हणून इकडे 4 ने काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल म्हणजे y इज इक्वल टू आपलं काय येणार आहे 3x + 7 अपॉन काय येणार 4. आता या ठिकाणी x च्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत x y x y. आता या ठिकाणी लक्ष द्या 4 व्हॅल्यू घेऊया आपण. आता समजा आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू 1 घेतली तर 3 एके 3 3 आणि 7 10 10 ला 4 ने भाग जात नाही पॉइंट मध्ये येते म्हणून आपण या ठिकाणी तो गाळूया. 2 घेऊया 3 दुने 6 6 आणि 7 13 13 ला पण 4 ने भाग जात नाही. 3 घेऊया 3 त्रिक 9 9 आणि 7 16 16 ला 4 म्हणजे x इज इक्वल टू पहिली काय घेऊया आपण 3. x इज इक्वल टू 3. पहा या ठिकाणी इक्वेशन काय आहे y is equal to 3x plus 7 upon 4. y is equal to 3 into x ची व्हॅल्यू काय आहे 3 plus 7 upon 4. y is equal to 3 3s are 9 plus 7 upon 4. y is equal to 9 and 7 16 upon 4. y is equal to 4 4s are 16. म्हणजे फर्स्ट ऑर्डर्ड पेअर या ठिकाणी काय आली 3 4. आता त्यानंतर 3 झालं. आता 4 घेऊया आपण 4 त्रिक 12 12 आणि 7 19 19 ला नाही जात भाग. 5 5 त्रिक 15 15 आणि 7 22 22 ला नाही जात. 6 घेऊया 6 त्रिक 18 18 आणि 7 25 नाही जात. 7 घेऊया आपण पहा 7 त्रिक 21 21 आणि 7 28 28 ला 4 ने भागले किती येणार आहे 7. म्हणजे आता सेकंड आपण घेऊया या ठिकाणी काय येणार आहे x इज इक्वल टू 7. इक्वेशन आपलं काय y इज इक्वल टू 3x plus 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 7 प्लस 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 3 7s are 21 plus 7 upon 4. y is equal to 21 and 7 28 upon 4. y is equal to 4 7s are 28. म्हणजे y ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 7. म्हणजे ऑर्डर्ड पेअर या ठिकाणी काय आलेली आहे 7 7. आता x च्या 8 9 10 पुढे जायचं नाही. आता आपण मायनस कडे जाऊया. 0 घेतली तर 7 अपॉन 4 येणार आहे. -1 घेऊया. -1 जर घेतली आपण तर 3 इंटू -1 -1 प्लस 7 7 -3 काय येणार आहे 4. म्हणजे आता या ठिकाणी आपण -1 घेऊया किंमत. x इज इक्वल टू -1 इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे -1 प्लस 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 3 इंटू -1 -3 प्लस 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 7 - 3 4 अपॉन 4. y इज इक्वल टू काय आला 1. म्हणजे थर्ड पेअर काय आली -1 1. आता -2 घेऊया. -2 जर घेतलं तर -6 प्लस 7 1 अपॉन 4 येतोय. -2 नको -3 3 इंटू 3 -9 येणार आहे. -9 प्लस 7 -2 अपॉन 4 येईल. -4 जर घेतला तर या ठिकाणी लक्षात घ्या 3 4s are 12 -12 प्लस 7 -5 येईल. 5 घेऊया 3 5s are 15 -15 प्लस 7 -8. आता या ठिकाणी आपण काय घेऊया -5. आता इक्वेशन x इज इक्वल टू काय घेऊया -1. इक्वेशन काय आपलं y इज इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4.
y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू आपण काय घेतोय -5 प्लस 7 अपॉन 4 y इज इक्वल टू प्लस इंटू मायनस मायनस 3 5 आर 15 प्लस 7 अपॉन 4 y इज इक्वल टू चिन्ह कसं आहे पहा भिन्न भिन्न म्हटलं की वजाबाकी 15 तून 7 गेले 8 मोठी संख्या 15चं चिन्ह कोणतं आहे मायनस अपॉन 4 y इज इक्वल टू मायनसला मायनस 4 1 जार 4 4 2 जार 8 y ची किंमत काय आली -2 म्हणजे फोर्थ ऑर्डर्ड पेयर या ठिकाणी काय आली -5 -2. सेकंड इक्वेशन काय आहे पहा 5x - 2y इज इक्वल टू काय येणार आहे 0 म्हणजेच या ठिकाणी काय येणार पहा 5x इज इक्वल टू प्लस 2y राईट साइडला गेला काय होणार आहे ही -2y राईट साइडला गेला काय होणार आहे +2y. इकडे 2 न काय केलेलं आहे मल्टिप्लाय केले 2 न काय करा डिवाइड करा म्हणजे काय येणार आहे 5x अपॉन 2 इज इक्वल टू काय येणार y म्हणजे y ची किंमत या ठिकाणी लक्षात घ्या काय आली 5x अपॉन 2. आता या ठिकाणी आपण टेबल दाखवूया. टेबल मध्ये आपण x च्या किमती घेऊया 4. आता या ठिकाणी ठरवूया आपण या ठिकाणी x ची किंमत 1 घेतली तर 5 1 जार 5 डिवाइडेड बाय 2 5 डिवाइडेड बाय 2 2.5 येईल म्हणून पॉइंट मध्ये नको आपण या ठिकाणी काय करूया x ची किंमत काय घेऊया 2 घेऊया तर काय येणार आहे 5 2 जार 10 10 डिवाइडेड बाय 2 काय येणार आहे 5. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण x इज इक्वल टू 2 घेतला इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू 5x अपॉन 2 y इज इक्वल टू 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 2 अपॉन 2 y इज इक्वल टू 2 1 जार 2 2 1 जार 2 y इज इक्वल टू काय आला 5. फर्स्ट ऑर्डर पेयर काय आली 2 5. आता या ठिकाणी 3 नाही 4 घेऊया 5 4 जार 20 20 अपॉन 2 काय येणार आहे 10 मोठी येते त्याच्यामुळे या ठिकाणी आपण x इज इक्वल टू काय घेऊया 0 घेऊया x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 5x अपॉन 2 y इज इक्वल टू काय येणार आहे 5 इंटू 0 0 नको या ठिकाणी आपण काय घेऊया -2 घेऊया -2 घेतली तर या ठिकाणी लक्षात घ्या 5 इंटू -2 अपॉन 2 2 1 जार 2 2 1 जार 2 y इज इक्वल टू मायनस इंटू प्लस मायनस 5 1 जार 5 y ची किंमत जी आहे ती काय आली या ठिकाणी -5 म्हणजे या ठिकाणी काय आलं -2 -5. आता या ठिकाणी आपण x इज इक्वल टू 1 घेऊया. आता पॉइंट मध्ये एखादी येऊ द्या संख्या आली तर x इज इक्वल टू 1 घेतलं तर y इज इक्वल टू काय येणार आहे 5x अपॉन 2 y is equal to 5 into 1 upon 2 y is equal to 5 1s are 5 upon 2 y is equal to 5 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 2.5 1 आणि काय आलं 2.5. आता 3 घेऊया 3 घेतली तर x is equal to 3 y is equal to काय 5x upon 2 y is equal to 5 into x ची व्हॅल्यू काय घेतली 3 upon 2 y is equal to 5 3s are 15 upon 2 y is equal to 15 ला 2 ने डिवाइड करतो म्हणजे 15 च्या काय करायचं आहे हाफ करायचा आहे 15 चा हाफ काय येणार आहे 7.5 म्हणजे फोर्थ ऑर्डर पेयर या ठिकाणी काय आली 3 7.5. आता या ग्राफ पेपर वरती पहा हा x ऍक्सिस आहे हा y ऍक्सिस आहे दोन्ही वरती काय दाखवलेले आहे पॉइंट्स दाखवलेले आहेत स्केल लिहिलेला आहे ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण 3x - 4y इज इक्वल टू -7 चा आपण ग्राफ काढूया. याचे फर्स्ट जी ऑर्डर्ड पेयर आहे ती काय आहे 3 4. आता x ऍक्सिस वरती 3 y ऍक्सिस वरती 4 या ठिकाणी हा काय आला 3 4. त्यानंतर काय आहे 7 7 x ऍक्सिस वरती 7 y ऍक्सिस वरती 7 या ठिकाणी हा पॉइंट आला 7 7. त्यानंतर -1 1
एक्स ऍक्सिस वरती -1, वाय ऍक्सिस वरती 1, या ठिकाणी हा पॉइंट येईल -1 1. त्यानंतर -5 -2, एक्स ऍक्सिस वरती -5, वाय ऍक्सिस वरती -2, या ठिकाणी हा पॉइंट येईल -5 -2. आता ह्या 4 पॉइंट मधून जाणारी एक आपण काय काढून घेऊया, लाईन काढून घेऊया. ही लाईन काढून घेतली. लाईन काढून घेतल्यानंतर या ठिकाणी ही लाईन आपण 3x - 4y = -7 ची काढली, म्हणून या ठिकाणी आपण लिहूया 3x - 4y = -7. आता सेकंड जो आपल्याला ग्राफ काढायचा आहे तो 5x - 2y = 0 चा काढायचा आहे. याची फर्स्ट ऑर्डर पेअर आहे 2 5, 2 आणि 5. या ठिकाणी 2 5. सेकंड जी आहे ती काय आहे, -2 -5. या ठिकाणी पहा हा -2 आणि हा काय आहे -5, -2 -5. त्यानंतर 1 and 2.5, हा 1 आणि 2.5. 2.5 म्हणजे या ठिकाणी येणार, लक्षात घ्या 1 and 2.5. त्यानंतर 3 and 7.5, या ठिकाणी हा 3 आला आणि 7.5 या ठिकाणी आला. या ठिकाणी लिहायचं आहे 3 and 7.5. आता या 4 पॉइंट मधून जाणारी काय काढून घ्यायचे, लाईन काढून घ्यायचे. आता ही लाईन काढून घेतल्यानंतर ही लाईन जी आहे ती आपण कोणत्या ह्याची काढलेली आहे, 5x - 2y. या ठिकाणी लिहायचं आहे 5x - 2y = 0. आता या ठिकाणी ह्या ज्या 2 लाईन आहेत, या 2 लाईन या ठिकाणी काय झालेल्या आहेत, इंटरसेक्ट झालेल्या आहेत. एक्स ऍक्सिस वरती काय आहे पहा 1 आणि वाय ऍक्सिस वरती 2 आणि 3 च्या मध्यभागी आहे, म्हणजे 2 पॉइंट काय आहे 5. या ठिकाणी आपण लिहायचं आहे 2 लाईन्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट. काय पॉइंट पहा 1 2.5. therefore xy = 1 2.5 is the solution. हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. या ठिकाणी पहा इंटरसेक्ट INTERSECT. 2 lines intersect at point 1 and 2.5. xy = 1 2.5 is the solution. Sixth example part 2x - 3y = 4 and 3y - x = 4. आता सुरुवातीला आपण 2x - 3y = 4 घेऊया. आता हा जो +3y आहे तो राईट साइडला नेऊया आणि +4 जो आहे तो लेफ्ट हँड साइडला नेऊया. म्हणजे काय होणार आहे पहा 2x - 4 = 3y. 3 ने मल्टिप्लाय केले, या ठिकाणी 3 ने याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. म्हणजे y = काय आलं पहा 2x - 4 / 3. आता या ठिकाणी x च्या व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला, xy 1 2 3. 3च आपण या ठिकाणी काय करूया, व्हॅल्यू घेऊया. आता या ठिकाणी पहा x ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय येणार आहे 2 1 = 2, 2 - 4 -2 भाग जात नाही. या ठिकाणी आपण x = 2 घेऊया. समजा x = 2 घेतला तर या ठिकाणी काय येणार आहे y = काय आहे 2x - 4 / 3. y = 2 × 4 ला या ठिकाणी
y इज इक्वल टू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 2 आर 4 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 0 अपॉन 3 y ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी काय आली 0 आली म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेयर या ठिकाणी काय आलेली आहे 2 0 आलेली आहे. आता या ठिकाणी एक 2 झाली. आता 3 जर घेतली तर आपण या ठिकाणी पहा 3 गुणे 6 7 ने 4 गेले 2 2 चे 3 नाही 4 घेतलं तर 4 दुने 8 8 4 गेला 4 राहिला 4 ला 3 भाग जात नाही. आता या ठिकाणी आपण काय घेऊया 5 घेऊया 5 2 आर 10 10 मायनस 4 6 6 अपॉन 3 3 2 आर 6 म्हणजे x इज इक्वल टू आपण काय घेऊया 5 घेऊया 5 या ठिकाणी लिहिला. इक्वेशन y इज इक्वल टू काय 2x मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू 5 घेतली मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 5 आर 10 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 10 मायनस 4 6 अपॉन 3 y इज इक्वल टू 3 2 आर 6 म्हणजे y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 2. या ठिकाणी ऑर्डर्ड पेयर जी आहे ती ऑर्डर्ड पेयर काय आलेली आहे 5 2. आता या ठिकाणी पहा 6 7 8 पुढे मोठं होतंय त्यामुळे या ठिकाणी आता मायनस कडे जाऊया. आता या ठिकाणी 2 1 घेतला तरी येत नाही 0 घेतला तरी येत नाही मायनस 1 घेतला समजा मायनस 1 घेतला तर या ठिकाणी 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 2 मायनस 4 मायनस 6 म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू आपण काय घेऊया मायनस 1. आता या ठिकाणी पहा इक्वेशन आपलं काय y इज इक्वल टू 2x मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे मायनस 1 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू मायनस 2 मायनस 4 मायनस 6 अपॉन 3 y इज इक्वल टू मायनसला मायनस 3 1 जार 3 3 2 जार 6 y ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी काय आली मायनस 2 म्हणजे ऑर्डर्ड पेयर या ठिकाणी काय आलं पहा मायनस 1 मायनस 2. आता या ठिकाणी मायनस 2 घेतला तर मायनस 4 मायनस 4 मायनस 8 मायनस 3 जर घेतला तर मायनस 3 इंटू 2 मायनस 6 मायनस 4 मायनस 10. आता आपण या ठिकाणी मायनस 4 जर घेतला तर पहा मायनस 4 इंटू 2 मायनस 8 मायनस 8 मायनस 4 मायनस 12 अपॉन 3 3 4 जार 12 म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊया x इज इक्वल टू मायनस 4. आता x इज इक्वल टू मायनस 4 घेतला तर या ठिकाणी इक्वेशन काय आहे पहा y इज इक्वल टू 2x मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे मायनस 4 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू 2 इंटू मायनस 4 मायनस 8 मायनस 4 अपॉन 3 y इज इक्वल टू मायनस 8 मायनस 4 मायनस 12 अपॉन 3 y इज इक्वल टू मायनस 3 4 जार 12 मायनस काय आला 4 आला म्हणजे या ठिकाणी फोर्थ ऑर्डर्ड पेयर काय आली मायनस 4 मायनस 4. सेकंड इक्वेशन काय आहे पहा 3y मायनस x इज इक्वल टू 4. आता हा मायनस एक्स राईट साइडला नेऊया प्लस 4 लेफ्ट हँड साइडला नेऊया म्हणजे काय येणार आहे 3y मायनस 4 इज इक्वल टू x म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे 3y मायनस 4. या ठिकाणी आपण xy लिहूया टेबल आखलेला आहे. टेबल आखल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या y च्या किमती आपण काय लिहूया 1 2 3 आणि 4 घेऊया 4 नको या ठिकाणी आपण काय घेऊया 0 घेऊया. आता या ठिकाणी y इज इक्वल टू सुरुवातीला आपण काय घेऊया 1 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा x इज इक्वल टू 3y मायनस 4 x इज इक्वल टू 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस 4 x इज इक्वल टू 3 1 जार 3 मायनस 4 x इज इक्वल टू 3 मायनस 4 मायनस 1 म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर पेयर 1 मायनस 1 आणि काय आली 1 आली. आता y इज इक्वल टू आपण काय घेऊया 2 घेऊया. x इज इक्वल टू 3y मायनस 4 x इज इक्वल टू 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस 4 x इज इक्वल टू 3 2 जार 6 मायनस 4 x इज इक्वल टू 6 मायनस 4 2 म्हणजे 2 2 या ठिकाणी ही काय आली सेकंड ऑर्डर पेयर आली. आता y इज इक्वल टू आपण किती घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय पहा x इज इक्वल टू 3y मायनस 4 x इज इक्वल टू
3 इंटू वायची व्हॅल्यू काय आहे 3 मायनस 4 x इज इक्वल टू 3 3 आर 9 मायनस 4 x इज इक्वल टू 9 मायनस 4 5. म्हणजे या ठिकाणी थर्ड ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आलेले आहे 5 3 आणि फोर्थ y इज इक्वल टू आपण काय घेऊया 0 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा x इज इक्वल टू 3y मायनस 4 x इज इक्वल टू 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 0 मायनस 4 x इज इक्वल टू 3 0 आर 0 मायनस 4 x इज इक्वल टू 0 मायनस 4 मायनस 4. म्हणजे या ठिकाणी फोर्थ ऑर्डर पेअर काय आली -4 0. अशा पद्धतीने या ठिकाणी हे टेबल सोडवून घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपण ग्राफ काढूया. ग्राफ पेपरवरती आपण या ठिकाणी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेतलेला आहे, त्यावरती पॉइंट दाखवलेले आहे. स्केल लिहिलेला आहे ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता सुरुवातीला या ठिकाणी 2x - 3y इज इक्वल टू 4 चा आपण ग्राफ काढूया. या ठिकाणी लक्षात घ्या त्याचा जो फर्स्ट ऑर्डर पेअर जी आहे ती काय आहे 2 0 इज ऑन द एक्स ऍक्सिस 2 0 या ठिकाणी येणार आहे. 2 0 नंतर 5 2 एक्स ऍक्सिस वरती 5 वाय ऍक्सिस वरती 2 या ठिकाणी हा 5 2 आला. त्यानंतर -1 -2 एक्स ऍक्सिस वरती -1 वाय ऍक्सिस वरती -2 या ठिकाणी हा काय असेल -1 -2. त्यानंतर -4 -4 एक्स ऍक्सिस वरती -4 वाय ऍक्सिस वरती -4 या ठिकाणी -4 -4. या 4 बिंदूतून जाणारी आपण एक काय करूया लाईन काढूया. या ठिकाणी पहा ही जी लाईन आहे ही लाईन आपण हा जो ग्राफ आहे तो कशाचा काढलेला आहे 2x - 3y इज इक्वल टू 4 चा. म्हणून या ठिकाणी 2x - 3y इज इक्वल टू 4 आपण काय करायचं आहे लिहायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी 3y - x इज इक्वल टू 4 चा ग्राफ काढूया. त्याची फर्स्ट जी पेअर आहे ती आहे -1 1 एक्स ऍक्सिस वरती -1 वाय ऍक्सिस वरती 1 या ठिकाणी हा पॉइंट येईल -1 1. त्यानंतर 2 2 एक्स ऍक्सिस वरती 2 वाय ऍक्सिस वरती 2 या ठिकाणी हा पॉइंट येईल 2 2. त्यानंतर 5 3 एक्स ऍक्सिस वरती 5 वाय ऍक्सिस वरती 3 या ठिकाणी 5 3. त्यानंतर -4 0 इज ऑन द एक्स ऍक्सिस या ठिकाणी हा -4 आणि 0 येईल. आता या 4 पॉइंट मधून जाणारे आपण काय काढणार आहोत लाईन काढणार आहोत. लाईन काढल्यानंतर हा जो ग्राफ आहे हा लाईन ग्राफ जो आहे तो कशाचा आहे 3y - x इज इक्वल टू 4. म्हणून या ठिकाणी 3y - x इज इक्वल टू 4 आपण काय करणार आहोत लिहिणार आहोत. आता ह्या ज्या दोन लाईन आहेत या दोन लाईन इंटरसेक्ट कुठे झालेल्या आहेत पहा. ही लाईन आणि ही लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झालेली आहे. या ठिकाणी एक्स ऍक्सिस वरती किती आहे 8 आणि वाय ऍक्सिस वरती किती आहे 4. म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं आहे 2 लाईन्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट एक्स ऍक्सिस वरती किती आला होता 8 आणि वाय ऍक्सिस वरती किती आला होता 4. 2 लाइन्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट 8 4. हिअर व्हेरिएबल्स आर एक्स वाय इज इक्वल टू 8 4 इज द सोल्युशन. हे त्याचं काय असेल आन्सर असेल.